नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला आमच्या 4 दिवसांच्या अमृतसर ट्रिपबद्दल काही गमतीशीर किस्से, भन्नाट आठवणी आणि अनुभव शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर आकाश भरारी या यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमच्या ट्रिपची सुरुवात झाली पालघरपासून. साधारण दुपारी 2-3 वाजताच्या सुमारास आम्ही पालघरवरून बोरिवलीला जायला निघालो. कारण बोरिवली स्टेशनवरूनच आमची गोल्डन टेम्पल ही ट्रेन संध्याकाळी 7 वाजता होती. आता पालघर म्हटलं की इथे जरा ट्रेनची कमतरता आहे. त्यामुळे आम्हाला साधारण 4 वाजताची ट्रेन पकडून बोरिवलीला जायचं होतं. कारण ही ट्रेन एकच होती जी आम्हाला वेळेच्या आधी तिथे पोहोचवणारी होती आणि तीही चक्क 2 तास आधी. त्यामुळे आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आम्ही मग 4 वाजताच्या ट्रेनने निघालो. 5:30 वाजता वगैरे आम्ही बोरिवली स्टेशनला पोहोचलो. मग काय, वेळ कसा घालवायचा म्हणून बोरिवली स्टेशनच्या बाहेर पडलो. तिथे पोटभर खाल्लं, चहा प्यायलो आणि मग पुन्हा कसा बसा वेळ घालवून स्टेशनला येऊन ट्रेनची वाट पाहत बसलो. फायनली 7 वाजता संध्याकाळी आमची ट्रेन आली आणि आम्ही गोल्डन टेम्पल या ट्रेनमध्ये बसून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर पहिला दिवस म्हणजे सुरुवातीचे काही तास कसे गेले काही कळलंच नाही. कारण संध्याकाळी 7ला बसल्यानंतर आम्ही थेट दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता अमृतसरला पोहोचणार होतो. दिवसभर मोबाईल बघत बघत ट्रेनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहत वेळ कसा घालवला, कधी अमृतसरला पोहोचू असं वाटत होतं. पण मज्जा म्हणजे महाराष्ट्रातून प्रवास सुरू केल्यानंतर जसजसा प्रवास पुढे जात होता तसं तसं वातावरण सुद्धा बदलू लागलं होतं. म्हणजे गरम कमी होऊ लागलं आणि थंडी हळूहळू चांगलीच वाढू लागली. आणि मग काय, जसं जसं अमृतसर येऊ लागलं तसतशी थंडीने मात्र आम्हाला हैराण करायला सुरुवात केली होती. त्यानंतर फायनली आम्ही रात्री 12-12:30 वाजताच्या सुमारास अमृतसर स्टेशनला पोहोचलो. उतरलो, बाहेर पाहतो तर अक्षरशः 5 ते 6 डिग्री सेल्सिअस इतकी थंडी होती. स्टेशन जवळच आमचं हॉटेल असल्यामुळे आम्ही चालतच हॉटेल गाठलं आणि सगळ्यात आधी गरम पाण्याने फ्रेश होऊन मस्तपैकी झोप काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला फिरायला जायचं होतं. आणि आता दुसरा दिवस उगवल्यानंतर 2 दिवस सलग ट्रेनमध्ये प्रवास केल्यामुळे आम्ही इतके थकलो होतो की कोणालाही जाग आली नाही आणि सगळे चक्क 10:30 वाजता सकाळी उठले. त्यानंतर आवरलं, हॉटेलमधून नाश्ता मागवला आणि पडलो बाहेर साधारण 12:30 वाजता. आत्ता सध्या वाजलेत दुपारचे 1:15. तरी सुद्धा इथे एवढी थंडी आहे. बघा कशी लोकांच्या वाजता लोक दिसतच नाही आता. हे बघा, जे दिसतील त्याचे कसे कानटोप्या घालून असे फिरतायत. हे मुंबईचे आलेली लोक पण असे कानटोप्या घालून फिरतायत आणि माझ्यासारखे आणि या मुलासारखे काही लोक अपवाद आहेत जे काहीच नाही घालून फिरत आहे. एवढं काहीच म्हणजे बघणाऱ्यांना चक्कर येणार आहे. त्यामुळे आता तरी आमची ट्रिप जास्त सुरू झाली आहे. त्यामुळे बघूया आता आज, उद्या आणि परवा केरळमध्ये काय तिकडे मस्त होतं चहाचं शॉप. पण अमृतसरमध्ये दुपारच्या 12:30 वाजता सुद्धा सूर्यदेवाने मात्र काही दर्शन दिलं नव्हतं. आणि मग काय, इतक्या थंडीमध्ये बाहेर फिरण्याची मजा सुद्धा आम्हाला घ्यायची होती. त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही गोल्डन टेम्पलला जाण्याचं ठरवलं. मात्र तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मात्र आमचा प्लॅन पूर्ण बदलून गेला. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी 14 तारीख म्हणजे 14 तारखेला पंजाबमध्ये लोहरी हा त्यांचा एक मोठा सण असतो, जे ते अतिशय उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करतात. त्यामुळे वाघा बॉर्डरला त्या दिवशी छानपैकी परेड होणार होती आणि त्याचा अनुभव मात्र आम्हाला घ्यायचाच होता. त्यामुळे मग आम्ही थेट गाठलं वाघा बॉर्डर. पण वाघा बॉर्डरला पोहोचण्याच्या आधी आम्ही एका ढाब्यावर तिथल्या मस्तपैकी जेवणावर ताव मारला होता आणि त्यानंतर वाघा बॉर्डरला पोहोचलो होतो. आता आम्ही आलेलो आहोत वाघा बॉर्डरच्या इथे. हे असं वाघे बघू शकता किती धोका आहे. आणि आम्ही आता समोर जाणार आहे. सो आम्ही आता आलो वाघा बॉर्डरला.
आलेलो आहोत वाघा बॉर्डरच्या इथे. सो तुम्ही हे सगळं माहोल बघू शकता, किती कमाल आहे. ये खूप भारी वाटतंय. आता मी हळूहळू तुम्हाला दाखवते पुढे काय काय होणार आहे. ओके, सो स्टे ट्यून्ड. आम्ही आज आलोय वाघा बॉर्डरला. तर आज आपण सगळ्यांना विचारूया की सगळ्यांना कसं वाटतंय. ओके, सो लेट स्टार्ट विथ आई. वाघा बॉर्डरला आली, तुला कसं वाटतं? खूप छान वाटतंय. मला काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे. आज इतकं भरून आलंय म्हणजे प्राऊड वाटतंय मला. आता आपण दीपेश्वरी आहे, ताईला विचारूया की तिला कसं वाटतं. खूप छान वाटतंय वाघा बॉर्डरला. खूप छान वाटतंय. आय एम व्हेरी एक्सायटेड, लुकिंग फॉरवर्ड टू द इव्हेंट. ओके, आता आपण जाऊया आदिनाथकडे की त्याला कसं वाटतं वाघा बॉर्डर. एकदम भारी वाटतंय, छान वाटतंय. अजून तर सुरू होणार आहे, सुरू झाल्यानंतर कम्प्लीट. ओके, सो तो थोडा ऑकवर्ड होतोय. सो आपण परत आपल्या जागेवर जाऊन बसूया, कारण की मागचे लोक पण थोडंसं बघताय तिकडे तिकडे, आणि बघूया पुढे काय काय होतंय. सो भारत बांग्लादेश की लगभग 6,300 किलोमीटर लंबी और दुर्गम सीमा रेखा पर तैनात भारतीय तटरक्षक पंक्ति की उपाधि से सन 1965 के भारत पाक युद्ध के बाद पश्चिमी एवं पूर्वी पाकिस्तान रक्षक दल की आवश्यकता महसूस किया गया, जो युद्धकाल में दर्शक के सामने आप सभी उपस्थित दर्शकों में जो भी मेहनत है ओनली फॉर लेडीज, जो भी मेहनत है देशभक्ति संगीत पर डांस करना चाहती हो अथवा डांस करने की इच्छुक हो कि स्टेडियम में नीचे आ जाए. एक बार दोबारा सुने.
उपस्थित गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से रिट्रीट सेरेमनी परेड पर एक बार पुनः स्वागत है। 25 मिनट के इस आयोजन में भारतीय बीएसएफ के जवान एवं पाकिस्तान रेंजर के जवान एक ही समय में अपने अपने राष्ट्रीय ध्वज को ससम्मान उतारते हैं और आज की इस परेड का नेतृत्व कर रहे हैं श्री अभिनव राय असिस्टेंट कमांडेंट और उनके साथ है सब इंस्पेक्टर राकेश भट्टेश्वर। कृपया ध्यान दें, आज की शानदार परेड के गार्ड कमांडर हैं मुख्य आरक्षक हरि सिंह पुरी। साथ ही आज की शानदार परेड पर 2 महिला प्रहरियों का भी विशेष योगदान है। महिला प्रहरी टोपा कुमारी एवं महिला प्रहरी कोमल कुमारी। आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया अपने स्थान पर बैठकर ही आज की शानदार परेड का आनंद उठाएं। दर्शक भारत माता की हिंदुस्तान एवं वंदे मातरम के अतिरिक्त किसी भी अन्य नारे का प्रयोग ना करें। साथ ही जब तक रिट्रीट सेरेमनी परेड समाप्त ना हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहें। वह परेड समाप्ति के पश्चात ही अपने स्थान को छोड़े। वह स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्टेडियम के मुख्य द्वार, स्वर्ण जयंती द्वार एवं स्टेडियम में निर्मित इलेक्ट्रिक वे का प्रयोग करें। साथ ही दर्शक अपने कीमती सामान, मोबाइल, पर्स, बच्चे एवं बुजुर्गों का विशेष ध्यान रखें। धन्यवाद।
आणि तिथलं जे वातावरण आहे ते पाहून अक्षरशः अंगावर काटा आला होता. कारण की सगळी भारतीय मंडळी उत्साहात जोशात वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत होते. आणि तिथेही जे आपले सैनिक होते ते आपल्याला उत्साह देऊन आपला हा अनुभव कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहण्यासाठी अतिशय जोशात सगळ्यांचं मनोरंजन करत होते. त्यानंतर काही तास वाघा बॉर्डरला घालवल्यानंतर हळूहळू थंडीसुद्धा प्रचंड वाढू लागली होती. समोर दिसणाऱ्या पाकिस्तानचा झेंडासुद्धा आता दिसेनासा होऊ लागला होता. त्यानंतर वाघा बॉर्डरवरची परेड संपल्यानंतर छान मनसोक्त असं फोटो सेशन करून आम्ही बाहेर पडलो आणि पुन्हा हॉटेलच्या दिशेने जाण्यासाठी निघालो होतो. साधारण 6:30 वाजताच्या सुमारास सुद्धा इतका काळोख झाला होता की असं वाटत होतं रात्रीचे 11 वाजलेले, कारण थंडीमुळे सगळीकडे अक्षरशः काळोख पडला होता. पण आम्हाला गोल्डन टेम्पलला जाऊन दर्शन घेणं बाकी असल्यामुळे आम्हाला त्याच दिवशी दर्शन घेण्याची इच्छा होती. कारण त्यानुसारच आम्ही निघालो होतो आणि त्यानुसारच आम्ही ड्रेस घातला होता, तयारी केली होती. आणि संध्याकाळी जे गोल्डन टेम्पलचं दर्शन मिळतं किंवा ज्या प्रकारे ते मंदिर चमकतं ते अतिशय मन प्रसन्न करणारं दृश्य असतं. मग काय, आम्ही थेट पोहोचलो गोल्डन टेम्पलला. छान मस्तपैकी मंदिरामध्ये प्रवेश केला. तिथल्या आवारामध्ये ज्या प्रकारे मंदिर सुरक्षा आहे ती पाहून त्यांनी ज्या प्रकारे आपलं कल्चर जपलेलं आहे किंवा संस्कृती जपलेली आहे ती फारशी नीट आपल्याला दिसून येते. आणि कुठे ना कुठे त्या गोष्टीशी आपण आपल्या महाराष्ट्राशी किंवा महाराष्ट्रातल्या मंदिरांशी सुद्धा तुलना करू लागतो. आणि मग काय, गोल्डन टेम्पलच्या अगदी कळसापर्यंत जाण्याची संधी मिळाली. तिथे गेलो, दर्शन घेतलं, मन शांत झालं. त्यानंतर आम्ही लंगर म्हणजेच जेवणाची तिथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते. आणि असंही म्हणतात की दररोज या लंगरचा आस्वाद लाखो भाविक घेत असतात. आणि आम्ही देखील तिथे जाऊन या प्रसादाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा हॉटेलकडे जाण्यासाठी रवाना झालो. तर हा होता आमचा अमृतसरमधला पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे गेलो, काय काय केलं, काय काय मज्जा केली, काय काय खाल्लं, हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही आकाश भरारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.